सर्व मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण विज्ञान हा विषय आता सुरू केलेला आहे. लगेच तुमच्यासाठी गणित हा विषय पण सुरू होईल आणि इंग्रजी हा विषय पण सुरू होईल. लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला मराठी ह्याच्यामधले जे काही अत्यंत महत्वाचे घटक आहेत जे की परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्या पद्धतीने इथे टीचिंग करणार आहोत. तर पहिला जो चॅप्टर आहे आपला मराठी मधला विज्ञान विषयाचा तो आहे गुरुत्वाकर्षण, ज्याला आपण ग्रॅव्हिटेशन असे म्हणतो. तर या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत पहा. गुरुत्वाकर्षण कशाला म्हणायचं हे शिकणार आहोत. त्यानंतर केपलरचे नियम, केपलरचे 3 नियम आहेत. केपलर हे एका शास्त्रज्ञाचं नाव आहे. तर केपलर या शास्त्रज्ञाने सांगितलेले 3 नियम कोणते आहेत ते पाहणार आहोत. त्यानंतर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण कशाला म्हणतात, ज्याला आपण ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. ओके. त्यानंतर आहे मुक्ती वेग. ओके, याच्यामध्ये इस्केप वेलॉसिटी शिकणार आहोत. त्यानंतर वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स म्हणतो आपण त्याला, ते शिकणार आहोत. आणि सर्क्युलर मोशन पण शिकणार आहोत. न्यूटनचे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत यामध्ये आपण शिकणार आहोत. त्यानंतर मुक्त पतन हेही या ठिकाणी आपण शिकणार आहोत, ज्याला आपण फ्री फॉल असे म्हणतो. तर या सर्व संकल्पना आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर त्यापूर्वी आता आपण सुरुवात करत आहोत त्या धड्याला. यामध्ये जे ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण जे आहे याबद्दल एका शास्त्रज्ञाने आपलं मत मांडलेलं आहे किंवा त्याबद्दल माहिती दिली आहे. अशा एका शास्त्रज्ञ ज्यांचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन. याबद्दल काही महत्वाचे पॉईंट जे आहेत तुम्हाला इथे या ठिकाणी दिलेले आहेत, लक्षात घ्या. आपण पाहूयात एक एक पॉईंट. सर आयझॅक न्यूटन हे पहा 1642 टू 1727 म्हणजे 1642 ते 1727 हा त्यांचा कालखंड आहे. यामध्ये पहा आधुनिक काळातील महान शास्त्रज्ञ होते. हे आधुनिक काळातील महान शास्त्रज्ञ होते. दुसरा पॉइंट काय आहे, त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता. ओके, म्हणजे हे इंग्लंडचे वैज्ञानिक होते, लक्षात. त्यानंतर त्यांनी गतीचे नियम ज्याला आपण लॉज ऑफ मोशन मांडले, म्हणजे त्यांनी गतीचे नियम सांगितले आपल्याला. ओके, गतीचे नियम काय असतात काय नाही ते आपण नवीमध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलो. लॉज ऑफ मोशन मध्ये गतीचे नियम ते आपल्याला सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने दिलेले आहेत. त्यानंतर पहा त्यांनी गतीची समीकरणे विकसित केली. ओके, म्हणजे इक्वेशन ऑफ मोशन्स त्यांनी दिलेली आहेत, ती आपण नबीमध्ये शिकलेलो आहोत फर्स्ट चॅप्टर मध्ये. पुढे चला, त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत ज्याला आपण लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा मांडलेला आहे. ओके, त्यानंतर त्यांच्या प्रिन्सिपिया, बघा त्यांच्या प्रिन्सिपिया या प्रसिद्ध पुस्तकात हे सर्व सिद्धांत मांडलेले आहेत. म्हणजे वरील जे सिद्धांत आहेत ते त्यांनी कोणत्या पुस्तकात मांडलेले आहेत, तर प्रिन्सिपिया नावाचं पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी मांडलेले आहेत. ओके, या सर्व जे पॉइंट्स आहेत याची स्क्रीनशॉट काढून तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचे. पहा हेच तुमचे नोट्स असतील. याच पद्धतीने मी तुम्हाला काय करत आहे, व्हिडिओज देत आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे बोर्डावरती तुम्हाला दिलेले आहे ती कंप्लीट काय असतील तुमचे नोट्स असतील. तर तुम्ही या पद्धतीने या ठिकाणी स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. याचे या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घेता येईल. आणि हे जशा जसे तुम्हाला वहीवरती उतरवून घ्यायचे आहेत, कारण यावरतीच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडणार आहेत. सो पॉईंट वाईज मी तुमच्यासाठी सर्व काही घेऊन येत आहे, त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुढे चला, आता काय म्हटले पहा. त्यांच्या आधी शास्त्रज्ञ वस्तू खाली का पडतात याचे कारण स्पष्ट करू शकले नव्हते. हे चुकून राहिले पहा, लक्षात घ्या. त्यांच्या आधी शास्त्रज्ञ वस्तू खाली का पडतात याचे कारण स्पष्ट करू शकले नव्हते. म्हणजे कोणतीही वस्तू वरून खालीच का येते, ती पुढे का जात नाही, मागे का जात नाही, वरती का जात नाही, याचं स्पष्टीकरण कुठल्याही शास्त्रज्ञानं दिलेलं नव्हतं. ते पहिले शास्त्रज्ञ होते. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून हे नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नुसता त्यांनी सिद्धांत सांगितला नाही, तर मॅथमॅटिकली त्याला प्रूव्ह ही केलेला आहे. न्यूटन यांनी प्रकाश, ध्वनी, उष्णता आणि गणित या क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण कार्य केलेले आहे. म्हणजे न्यूटन या शास्त्रज्ञाने कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे ते या ठिकाणी दिलं. याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. पहा जेव्हा मी पुढची स्लाइड घेत जाईल त्यावेळेस तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे आहे आणि तुम्हाला हे नियम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने लिहून घ्यायचे. पुढचे पॉईंट पाहूयात आपण. त्यांनी गणिताची एक नवीन शाखा कॅल्क्युलस, ओके, कॅल्क्युलस नावाची जी शाखा आहे पहा कॅल्क्युलस विकसित केली. ओके, याच्यावरती प्रश्न विचारतात पहा की त्यांनी गणिताची कोणती नवीन शाखा विकसित केली, तर त्याचं नाव काय आहे, कॅल्क्युलस. आजही कॅल्क्युलस गणितात, भौतिक शास्त्रात मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. म्हणजे ज्या गणिताच्या नवीन शाखेचा त्यांनी शोध लावला ती शाखा मॅथमॅटिक्स मध्ये आणि भौतिक शास्त्र म्हणजे कशामध्ये, फिजिक्स मध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये काय केला जातो, वापर केला जातो. पुढे चला, न्यूटन हे दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. लक्षात घ्या, काय तयार करणारे, दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. ओके, याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या स्लाइडकडे जाऊयात आपण. पहा आता या ठिकाणी न्यूटन बद्दल आपले जे बुक आहे 10वीचं त्यामध्ये इतकीच आपल्याला माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या विज्ञान या विषयाला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये आज आपण न्यूटन या शास्त्रज्ञाबद्दल माहिती घेतलेली आहे. ही सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. अशाच पद्धतीने तुम्हाला नोट्स लिहायचे आहेत आणि याच पद्धतीने तुम्हाला नोट्सही दिले जातील.
पहा, तुमच्या सोयीसाठी तुम्हाला सर्व व्हिडिओ हे रेकॉर्डेड दिले जातील. तर ज्या पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड होतील तशा पद्धतीने तुम्हाला पडतील, त्याच्या सूचना तुम्हाला ऍपवरती येतील. त्यामुळे व्हिडिओची वाट पाहत चला. कंटेंट आताच तयार होत आहे, त्यामुळे तो काही डेली तयार होणार नाही, पण तुम्हाला अशा व्यवस्थित पद्धतीने नोट्स काढून तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रेझेंट केला जाईल आणि ज्या ठिकाणी कॉन्सेप्ट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ते एक्सप्लेन पण करून सांगितलं जाईल. पुन्हा भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत दिलेल्या नोट्सचा तुम्ही अभ्यास करत राहा.